मंत्री भगवान. बघा, ही जी तुम्हाला समोर दिसत आहे, ही आहे काळा खिळा. काळ्या खिळ्याच्या काड्या. आणि ही काडी मित्रांनो अशी वापरायची आपल्याला. ही अशी काडी राहते एकदम काळ्या भोर कलरची. ह्याच्या आतमध्ये बी काळं राहतं. ह्याच्या आतमध्ये बघा. आणि ही काडी तावीजमध्ये वापरल्या जाते संरक्षणासाठी. ही खायला बी चालते मित्रांनो. एवढी काही विषारी वनस्पती नाही ही काळा खिळा म्हणून. ही काही विषारी वनस्पती नाही. ही खाण्याला पण चालते. फक्त संरक्षणासाठी तुमची निगेटिव्ह ऊर्जा असेल ती थांबवायला हे काम करते. तर कशी काम करते बाबा, तर ह्या काडीचं तावीज बनवला जातो. तर तावीज अशा प्रकारे बनवला जातो. काळे उडीद, काळे राळे आणि काळं तीळ आणि थोडा पारा सर्व एकत्र करून तावीजमध्ये भरायचा आणि काळ्या खिळ्याची काडी टाकायची. कुठला एखादा तुमच्याकडं हनुमान चालीसा, कुठला एखादा स्तोत्र, भैरव स्तोत्र असं काही संरक्षणासाठी जर पाठ असलं तर तुम्हाला पाठ करून ह्याची विधिवत बाहेरून घ्यायचं आहे. असं का जर तुम्ही केलं आणि ही तावीज अंगावर धारण केलं, तुम्हाला संरक्षणासाठी काळा खिळा एकदम चांगल्या प्रकारे काम करतोय. ह्याचा बऱ्याच जणाला अनुभव आलेला आहे. आता बऱ्याच जणाला अनुभव आला तर मित्रांनो, ही जी काळा खिळा असेल, कुठली तांत्रिक गोष्ट असेल, ही सर्वाला सारखा अनुभव येत नाही. कुणाला कमी येतो, कुणाला जास्त येतो. ही पण तेवढंच खरं आहे. म्हणून सर्वाला सारखा रिजल्ट येईल असं काही सांगता येत नसतं. म्हणून ही काळा खिळा वापरायचा कसा तुम्हाला परत परत ते सांगतो. काळ्या खिळ्याची काडे तावीजमध्ये टाकून गव्हा एवढे जास्त काळे उडीद, काळे राळं, काळे तीळ आणि पारा ही वस्तू सर्व तावीजमध्ये बंद करून, कुठला तुम्हाला मंत्र जप असेल, गुरु जप असेल, कुठला जप असेल ते जप करून त्या तावीजला धूप दीप दाखवून सिद्ध करून घ्यायचे आणि ते तावीज तुम्हाला अंगावर धारण करायचे. त्याच्यापासून तुम्हाला संरक्षणासाठी जादू टोना करणे, बाणामती आलेलं गेलेलं केलेलं असलेल्या नसलेल्या, नावं ऐकलेल्या आणि नावं माहीत नसलेल्या सर्व गोष्टीला रोखविण्यासाठी ही तावीज काम करते मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्हाला आणि वाढवायची असली तर पांढऱ्या रुईची मूळ आणि काळ्या धोत्रेची मूळ उली टाकू शकतात. तुमचा तावीज एकदम पॉवरफुल होईल. तर ही काळ्या खिळखिळा, काळा खिळा म्हणतात काही ठिकाणी. आपल्या आपल्या भागातली नावं काही अलग असू शकतात. आपण पावसाळ्यामध्ये दिवाळी झाल्यानंतर आपण ही काही वस्तू आपण एक जणाकडून मागवल्या होत्या. तर ही वस्तू आणि थोड्या आपल्याकडे शिल्लक आहेत. तर ही कुठंतरी दाखवायचा एक थोडा प्रयत्न आहे. हीच म्हणजे काळा खिळा. काळा खिळ्याची म्हणजे मित्रांनो ही काही विषारी वनस्पती नाही, काही नाही. ही तोंडात गेली, हातात गेली तरी खायला पण चालते. म्हणून काळ्या खिळ्याची जेवढे होईल तेवढे संरक्षणासाठी वापर करायचा आहे. काळ्या खिळ्याचे मित्रांनो तुम्हाला थोडा चुरा करून घरामध्ये गुगल लोबान आणि काळा खिळा, काळी मोहरी आणि गूळ, तूप असं करून जर घरामध्ये तुम्ही केलं, घरात धूप दीप दिली तर घरातली निगेटिव्ह ऊर्जा जायला मदत होते. असा पण वापर काळ्या खिळ्याचा बघण्यात आलेला आहे आपल्या. काळ्या खिळ्याची मित्रांनो रोज संध्याकाळी देवपूजेच्या टायमाला घरामध्ये धुरी देतात. तर ह्याच्यातली काडी बारीक आहे. तर संध्याकाळी धुरी दिल्यानंतर तुमचं निगेटिव्ह ऊर्जा घरातून निघून जायला मदत होते. तर एवढा ही काळ्या खिळ्याचा जबरदस्त फायदा आणि उपयोग आहे. काळ्या खिळ्याची मित्रांनो अशा काड्या असतात आणि एवढी एक बारीक पिंड आहे. तर छोटे छोटे झाड असते त्याच्या जंगलात आणि जंगलामधली वनस्पती आहे. जिथं आहे, जिथं नाही तिथं भेटत नाही. आपल्या आपल्या भागातले ह्याचे नावं पण अलग असू शकतात. ही पण तेवढ्याच गोष्टी खऱ्या आहेत मित्रांनो. आपल्या आपल्या भागातले तालुका, जिल्हा बदलल्यानंतर आपल्या भागातले नावं अलग असू शकतात. तर एवढ्यासाठीच प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, घंटीचं बटन दाबायचं, जेणेकरून आज ना उद्या तुम्हाला जीवनामध्ये काही जर उलटा पुलटा झाला तर आपलं चॅनल सहकार्य अगर माहिती राहावं म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे.
कारण जीवनामध्ये कवा उलटा पुलटा होईल आणि काय कुठल्या दुःखाला सामोरं जावं लागेल ही काय सांगता येत नाही मित्रांनो. कारण झालेल्या गोष्टी सर्व कोण सांगेल, पण मोहरी होणारी गोष्ट एके दिवसाची कुणाला सांगता येत नाही, ही तेवढीच गोष्ट खरी आहे. त्याच्यामुळं आपण जेव्हा समाजात राहत असताना संरक्षणमध्ये राहणं ही पण काळाची गरज आहे. कारण कलियुगामध्ये उठलं की कुणी बी काही करू शकतं. अगर काही करतेत अर्धवट गोष्टी पृथ्वीवर फिरत राहतात आणि नको त्या माणसाला त्याचा भोगावा लागतो त्रास. म्हणून आपण सध्या कुठल्या गोष्टी असो किंवा नसो आपण सावधगिरीनं राहणं ही पण मित्रांनो काळाची गरज असते. म्हणून आपण ह्या वनस्पतीचा वापर करायला काही हरकत नाही. जीवनामध्ये मित्रांनो आपण असे लाखावर रुपये खर्च करता, पण कुठलीही गोष्ट संरक्षणासाठी, घर संरक्षण असेल, तुमचं स्वतःचं संरक्षण असेल, वाहनाचं संरक्षण असेल, तुमचं जीवाचं संरक्षण असेल, माणूस दुर्लक्ष करतो आणि जीवनामध्ये गोष्टी अशा काही घडून जातात की माणसाला परत मोठा काही आजार होऊन जातो आणि मग कोणतरी सांगतं की फलाण्या गोष्टी म्हणून फलानी गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही पांढरीची काठी वापरा, काळा खिळा वापरा. संरक्षणासाठी प्रत्येक कुटुंबामागं एखादा जाणकार माणूस असावा की जाणकार माणसाचा अनुभव असतो. तो सांगतो की बाबा ह्या मार्गाने गेल्यावर तुम्हाला असं दुःख होऊ शकतं. म्हणून प्रत्येक कुटुंबामागं एखादा तरी जाणकार आणि हुशार माणूस असल्यावर तो माणूस त्या कुटुंबाला दुःखापासून वाचवायचा एक छोटा प्रयत्न चालू असतो त्याचा. म्हणून प्रत्येकानं आपल्या आपल्या जीवनामध्ये असा एखादा गुरु बनवा, मित्र बनवा की आपल्याला त्या दुःखापासून बाहेर काढायचा सहजासहजी मार्ग भेटेल. कारण मित्रांनो, आईवडील जरी जन्म देऊन गेलेले असले तर आईवडिलाच्या मागं काळजी करतो म्हणजे गुरु. आणि जीवनामध्ये गुरु जर नसला तर कुठली साधना करा, मंत्र जप करा, कुठले देवदेव करा, कुठले काही करा, तर तुम्ही गुरुला आणि आईवडिलाला जर भजत नसला तर बाकीच्या साधना सर्व तुमच्या व्यर्थ ठरल्या जातात. ही पण बघण्यात आलेलंच आहे. तर चला मित्रांनो, आपण काळ्या खिळ्याची तुम्हाला अशी भरपूर चांगली माहिती दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ ही आपला आज कसं काय वाटला आहे काय ती कळवा. आणि काळा खिळा जर कोणाला वनस्पती लागले तर ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि घरचा तंत्र या चॅनलवर जाऊन बाकीची आम्ही तुम्हाला माहिती घ्यायची आहे मित्रांनो, जेणेकरून आज ना उद्या जीवनामध्ये काही संकट आपत्कालीन येऊ शकतात. अगर काही लोकांचे येऊन बी गेलेले असतात. दुसरी गोष्ट मित्रांनो, संकट आल्यानंतर माणसाला काही कळत नाही. एकदा आजारी पडलं तर कुठला तरी अवयव बिकामी होतो, माणूस तिथून मोरे पैसा अडका कमी होणं बंद होतं आणि माणसाला दुःख झेलायची पाळी येते. त्याचपै अगोदरच सावधगिरीनं कुठल्याही समाजात राहिलं, कुठल्याही एरियात राहिलं तर आपली सावधगिरीनं राहणं ही एक काळाची गरज म्हणलं तरी हरकत नाही मित्रांनो. चला मित्रांनो, घरचा तंत्र या चॅनलवर आपण लाईव्हवर आता जाणार आहे. आपण इथं तुम्हाला एक काळ्या खिळ्याची माहिती दाखवली. कसं काय व्हिडिओ वाटला हे कमेंटमध्ये सर्वांनी हे जे सांगायचं आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबायचं आहे. जेणेकरून यूट्यूबचा एक रूल असतो की आज ना उद्या चांगल्या फायद्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. काळ्या खिळ्याची तुम्हाला परत एकदा माहिती सांगतो मित्रांनो. काळा खिळा, पारा, काळे उडीद, काळे राळ, काळे तीळ ही सर्व तावीजमध्ये बंद करून तुम्हाला तावीज अमावास्ये दिवशी शनिवारी अंगावर धारण केल्यानंतर सर्व चुकीच्या गोष्टी तुमच्यावर आक्रमण होत नाहीत आणि तुमचा जीव संरक्षित राहतो. ह्याला संरक्षण तावीज म्हणलं तरी हरकत नाही मित्रांनो. तर एवढ्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि ही काळ्या खिळ्याच्या काड्या बघून घ्या. चला मित्रांनो, व्हिडिओ काय वाटला कमेंटमध्ये बरोबर सांगा. जय धन्वंतरी भगवान, जय शिवराया, जय महाराष्ट्र.